नमस्कार, वैष्णवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज आपण बघणार आहोत भरलेली मसाला कारली, जी खायला अतिशय चविष्ट आणि अजिबातही कडू लागत नाही. आपल्या घरातील लहान मुलेही ते आवडीने खातात. तर त्याच्यासाठी इथे काही मी धने भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर खोबऱ्याचा किस सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. शेंगदाणे, अशा प्रकारचं कारलं बनवल्यावर ते अगदी 2-3 दिवसही टिकतं. आता यामध्ये मी काही लसणाच्या पाकळ्याही टाकलेल्या आहेत. आता याचं वाटण बनवायचं. जास्ती बारीकही वाटायचं नाही आहे. त्यानंतर मी लाल तिखट, धना पावडर, हळद पावडर आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. यामध्ये मी जिरे, बडीशोप आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत, ज्याने चव अतिशय छान लागते. मसाले टाकून घ्यायचे आहेत. आता यामध्ये मी एक चमचा तेल टाकत आहे, ज्याने हा मसाला अजून ओलसर होतो. चवीनुसार मीठ. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता कारल्यांना मध्ये कट मारून त्याच्यामध्ये मीठ भरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले कारले कडू होत नाही. आता ते उकडून घ्यायचे आहेत. 10 ते 15 मिनिटांमध्ये आपले कारले उकडून जातात. उकडल्यानंतर त्यामधलं बी मी काढून घेतलेलं आहे व त्याच्यामध्ये मसाला भरत आहे. एका पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकायचं व त्यामध्ये कारले ठेवून द्यायचे. पाच ते 7 मिनिट याला चांगली स्टीम देऊन घ्यायची आहे. हे बघा, आपली कारली मस्त छान अशी झालेली आहे. अतिशय चविष्ट अशी होतात. मस्तच. एन्जॉय.